झी 24 तास एक पाऊल पुढे। आपलं गाव आपला गणपती या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। नाशिक पासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या ओढा गावातील शमी गणपतीची स्थापना रंगनाथ ओडकर यांनी केली। गोदावरीच्या काठाला लागून असलेलं हे मंदिर संपूर्ण खडकात कोरून बनवण्यात आलंय। उजव्या सोंडेचा या गणपतीचं मंदिर जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा गणपती म्हणूनही या गणेशाची ख्याती आहे। नाशिक पासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेलं हे आहे ओढा गाव। तीन 3000 उंबऱ्यांचे असलेल्या या गावाला ऐतिहासिक वारसा लाभलाय। पेशव्यांच्या काळात या गावाची जहागिरी रंगनाथ ओडकर यांच्याकडे होती। याच दरम्यान ओडकरांनी काळाराम मंदिरासह ओढा गावातील शमी गणपतीच्या या मंदिराची स्थापना केली। गोदाकडेला लागून असलेले हे मंदिर संपूर्ण खडकात कोरून बनवण्यात आलंय। शेकडो वर्ष हे मंदिर आणि परिसर पूर्णतः खडकमय होतं। मात्र ओढा गावातील ग्रामस्थांनी या परिसरातील खडकाळ मार्ग तोडून त्या ठिकाणी हा नवीन मार्ग तयार केला आणि हे मंदिर लोकांसाठी खुलं केलं। उजव्या सोंडेचं या गणपतीचं मंदिर जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा गणपती म्हणूनही या गणेशाची ख्याती आहे। ह्या मंदिराचा विशेष असा आहे की हा गणपती उजव्या सोंडेचा आहे। जयगेदारने हे मंदिर बांधलेलं आहे का। त्याच्या समोर शंकराचं मंदिर आहे। शंकर आणि गणपती पिता पुत्र असल्यामुळे त्यांचं समोरासमोर मंदिर आहे आणि हा गणपती प्रत्येकाच्या नवसाला पावतो। त्याच्यामुळे इथं भाविक आज भरपूर येतात। या मंदिर परिसरात घनदाट शमीची वृक्ष होती। कालांतरानं या शमीच्या वृक्षांची तोड करण्यात आली। मात्र या गणपतीला शमीचा गणपती हे नाव कायम राहिलं। मैंने गणपति का पाँव में ये करके बोला कि बाबा जी मैं तो सेवा करना चाहता हूँ, आपको इच्छा है तो रखो। तो वहां पर गांव वाले ने उस साधु को वापस किया और मुझे रख लिया। मेरा खुद का ये अनुभव है कि इनसे जो मांगा हुआ सिद्ध गणेश है। इनसे मांगा हुआ कोई इंसान सच्चे जो मन से मांगता है वो वापस नहीं जाता है, उसका मनोकामना सिद्ध होता है। सिद्ध गणेश मंदिर है। शमी गणेशाचं हे मंदिर नवसाला पावणारा गणेश म्हणून भाविकांची श्रद्धा आहे। या ठिकाणी मागितलेला नवस हमखास पूर्ण होतो असा या ठिकाणी येणाऱ्या भक्तांचा विश्वास आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। आणि आता जाऊया डहाणू पासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री दत्त श्री गणपती मंदिरात। दत्त स्वरूपात स्थापन करण्यात आलेली गणरायाची मूर्ती मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण करते अशी श्रद्धा आहे। डहाणूचा श्री गणेश अशी ओळख असलेलं हे आहे श्री दत्त श्री गणेश मंदिर। पश्चिम रेल्वेच्या डहाणू स्टेशन पासून 5 किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी वसलेलं हे भव्य मंदिर। मनाला चिरशांती देणाऱ्या या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी नेहमीच मोठी गर्दी असते। दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक भक्तिभावानं या गणपतीकडे नवस मागतो आणि मागितलेला नवस हा गणपती पूर्ण करतो अशी श्रद्धा या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भक्ताची असते। या मंदिरात स्थापन करण्यात आलेली ही गणपती मूर्ती दत्ताच्या रूपात असून ती उभी आहे। यामुळेच या गणपतीचं नाव श्री दत्त श्री गणपती असं ठेवण्यात आलं। ही मूर्ती या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आकर्षित करते। गणपतीची मूर्ती उभी आहे, त्याला 6 हात आहेत आणि दत्ताचा अवतार आहे आणि इथे मंगळवार आणि संकष्टीला भरपूर प्रमाणात भाविक लोक येत असतात आणि हा नवसाचा गणपती आहे। विशेष म्हणजे हा माझा मुलगा सुद्धा इथला नवसाला पावलेला आहे। असा हे डहाणूमधील प्रसिद्ध श्रीदत्त गणेश मंदिर आहे। श्रीदत्त श्री गणपती हा नवसाला पावणारा असल्यानं या मंदिरात गणपती उत्सवादरम्यान नवस फेडणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। मंदिर समुद्रकिनारी असल्यानं या मंदिरात आलेल्या प्रत्येक भाविकाला मनःशांती मिळते। झी 24 ताससाठी हर्षद पाटील, डहाणू। झी 24 तास एक पाऊल पुढे।